कसला ग? घ्या. कसला काय लग्नाचा? कमाल आहे तुझी. एवढा कसला विचार करतेस तू? लवकरात लवकर त्याच्याशी बोलून बघ, म्हणजे पुढल्याच महिन्यात लग्नाचा बार उडवूया आपण. आई हो, मला सुद्धा बोलायचंच आहे त्याच्याशी, पण त्याचं माहितीये ना कसं आहे. मग? त्याला वेळ आहे का आपल्यासाठी? दिवसभर काही ना काहीतरी त्याचं काम सुरू असतं. पाय काही घरात टिकत नाहीत त्याचे. हा, म्हणजे तो समोर बसला तर बोलेन ना मी. खूप कमाल आहे तुझी. पोटचा मुलगा तुझा आणि तुला ताब्यात ठेवता येत नाही. आई, ताब्यात ठेवायला तो काय खुकुला बाळ आहे का? आई, आणि ना मला ना त्याला मध्ये असं अडवायला नाही आवडत. काय 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 कसलं रंगलं तेवढ्या गप्पा? सिद्धू, अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आत्ता मी आजीशी तुझ्याच विषयी बोलत होते. हल्ली तू काही वेळ देत नाहीस ना मला. आहे का आईसाठी थोडासा वेळ तरी आहे का? का बस काय आई, माझा सगळा वेळ तुझ्यासाठीच तर आहे. बोल ना, काय काम आहे? 0 मिनिटात करतो की नाही बघ. अरे वा, आज भलताच खुश दिसतोयस. काय चाललंय काय? हा, काय चाललंय म्हणजे? सिद्धू नेहमीच तर खुश असतो आई. काय मग मित्रमंडळ काय म्हणताय? निवांत. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? एकदम झकास. भटकंती तर जोशातच सुरू असेल ना तुझी? विषय काय खायला करू सिद्धू तुझ्यासाठी? लेमन राईस. बरेच दिवसात केला नाहीस आहे तू, प्लीज. आत्ता करते. तू फ्रेश होऊन ये पटकन. मी तू फ्रेश होईपर्यंत लेमन राईस तयार असेल. हा, लव्ह यू आई. आलोच. रेणुका, काय म्हणावं आता हिला? एवढं सुद्धा तुला विचारता आलं नाही होय ग? आई अहो, पण तुम्ही बघितलं का सिद्धूकडे? किती खुश दिसत होता तो. तुम्हाला एक सांगू का, जेव्हापासून तो पूर्वीला भेटलाय ना, तो असाच असतो. अगदी खुश असतो. मला तर ना आता खात्रीच पटायला लागलीये की त्याला आता लग्नासाठी ना विचारायची गरजच नाहीये. त्याला पूर्वी आवडलीये. मला असं वाटतं आपण लग्नाची तयारी सुरू करूया. खरंच? होय, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि सिद्धू मध्ये झालेला बदल मलाही जाणवतोय. हो ना? आणि म्हणून आपण त्याच्या लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढू.